स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत उन्हाळ्यासाठी खास थंडगार असं पुदिना सरबत किंवा पुदिना लेमनेड। बाहेर तुम्ही हॉटेलमध्ये हे सरबत जर घेतलं तर तुम्हाला खूप महाग मिळेल, पण घरी अगदी आपल्या वापरण्यातल्या साहित्यामध्येच आपण हे सरबत सहज बनवू शकतो आणि ते सुद्धा खूप कमी पैशामध्ये। अतिशय टेस्टी आणि थंडगार असं हे सरबत आपण सुद्धा नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। बनवूया थंडगार आणि टेस्टी पुदिना सरबत। सर्वात आधी घेतला आहे मी हा एक जोडी फ्रेश पुदिना। याला स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुतलेला पुदिना मिक्सर मध्ये टाकूया। 3 आइस क्यूब। आइस क्यूब मुळे कलर छान हिरवा राहतो। अर्धी वाटी किंवा अर्धा कप साखर। आणि जर तुम्ही पुन्हा सरबत बनवताना जर सोडा वापरणार असाल तर मग तुम्ही 1 वाटी साखर घ्या आणि जर स्प्राइट वापरणार असाल तर मग अर्धी वाटी साखर पुरेशी आहे। मी स्प्राइट वापरणार आहे म्हणून मी अर्धी वाटी साखर घेतली। हे 2 लिंबू याचा रस काढून घ्यायचा। हा 2 लिंबाचा रस, लेमन ज्यूस, भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 टीस्पून आणि काळं मीठ पण 1 टीस्पून घ्यायचं। हे घेतलं आहे मी 1 ग्लास एकदम थंड पाणी, बर्फाचं पाणी। एक तुम्ही नोटीस केलं असेल मी सर्व वस्तू थंड वापरल्या, कारण काय आहे पुदिना ना पटकन काळा पडतो आणि जर आपण थंड वस्तू वापरली तर मग ते पुदिना काळा होत नाही। झाकण लावून याला मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यायचं। हे बारीक झाल्यानंतर याचा कलर पण बघा किती मस्त कलर आला, अगदी हिरवागार। हे तयार झालं पुदिन्याचं सिरप। याला आता गाळून घ्यायचं। एका बाउल मध्ये मी गाळणी ठेवली आणि हे सर्व सिरप आता गाळून घ्यायचं। लिंबूमुळे आणि बर्फामुळे पुदिन्याचा कलर जशाला तसा राहिला। हे सिरप तुम्ही एकदाच बनवून बॉटलमध्ये भरून ठेवू शकता। फ्रीज मध्ये ठेवलं तर हे 1 महिना आरामात चांगलं राहतं। हे असं काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि लागतं तेव्हा वापरा। मी सुद्धा आता हे ठेवून देणार आहे फ्रीज मध्ये आणि ते वापरेल। डिश मध्ये थोडी साखर, थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट हे मिक्स करून घ्यायचं। आणि ज्या ग्लासमध्ये आपण सर्व करणार आहोत त्याला थोडंसं काठाने लिंबू लावून घ्यायचं, म्हणजे थोडंसं ओलं होईल ते आणि साखर ते छान चिपकेल याला। आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा असंच डेकोरेट केलेलं असतं, पण या साध्या साध्या वस्तू तिथे किती महाग असतात। ग्लासमध्ये टाकते मी आता आइस क्यूब। हे आपण बनवून ठेवलेलं सिरप 2 ते 3 टेबलस्पून। यात टाकते मी आता स्प्राइट। तुम्ही इथे सोडा सुद्धा वापरू शकता। अगदी मस्त थंड थंड असं आपलं पुदिना सरबत तयार आहे। थोडं याला खालून मिक्स करून घेऊ। कलर बघू शकाल आपण किती मस्त आला। अगदी थोडासा पुदिना तयार झालं आपलं अगदी हॉटेल सारखं सरबत। सुद्धा हे सरबत नक्की ट्राय करा। बाहेर अगदी महागडं मिळणारं हे सरबत घरी आपण खूप कमी किमतीमध्ये बनवू शकतो। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।